सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला 24 नगर परिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। राज्यात नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान झाल्याची माहिती। 13 नगर परिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केला जात असल्याचा राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय हे यंत्रणांचं अपयश, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका। तर मिंधेंची धुळफेक आता उघड होते, त्यांची लाचारीही दिसून येते, ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा निर्णय बंधनकारक असतो, मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, हे आयोगाकडून मतदारांना वेठीस धरणं सुरू, बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःचा कातडी बचाव कार्यक्रम। निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे, बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांसह आयोगावर हल्लाबोल। निवडणूक आयोगाची सर्कस झाली, मास्टर लिस्टमध्ये 1 जुलैनंतर नवीन मतदार कसे आले, आदित्य ठाकरेंचा सवाल। 21 तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती, असाही आदित्य ठाकरेंचा प्रश्न। तर पेट्या बदलल्या असा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली। मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रितपणे घेण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। असा गोंधळ राज्यात कधीही झाला नाही, असं वक्तव्य। कुठेतरी सेटिंग राहिली असेल, निवडणुकांचे निकाल लावणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निकालानंतर शिंदेंच्या सेनेचे आमदार निलेश राणेंकडून शंका व्यक्त। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवर सामनातोंड टीका। निवडणुकीचा खेळखंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा, मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे दिवसही वैऱ्याचा, सामनातोंड टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वॉर्ड आरक्षणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। दुपारी 12 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार। कामकाज सल्लागार समितीची आज बैठकीत आगामी हिवाळी अधिवेशनाचं कामकाज निश्चित केलं जाणार। विधिमंडळात दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज खासदार संजय राऊत यांची भेट घेणार। राज ठाकरे भांडूपमधील निवासस्थानी जाऊन संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करणार। नाशिकमधील तपोवनमधील वृक्षतोडीचा प्रश्न कायम। आदित्य ठाकरे आज तपोवनमध्ये पाहणी करण्याची शक्यता। तपोवनमधील वृक्षतोडीला गेल्या काही दिवसांपासून तीव्र विरोध सुरू। धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिकांसाठी एकूण 68.97% मतदान। तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत सर्वाधिक 80.28% मतदानाची नोंद। सांगली जिल्ह्यातील 8 नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 75.96% मतदानाची नोंद। शिराळा नगरपंचायतीसाठी सर्वाधिक 83% मतदान। 21 तारखेला निकाल। जळगाव जिल्ह्यातील 18 नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी 65.56% मतदान। एरंडोलमध्ये सर्वाधिक 75.49% मतदान, तर भुसावळमध्ये सर्वात कमी 54.91% मतदान। महाडमध्ये गोगावले आणि तटकरे समर्थकांमध्ये राडा। गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आणि सुशांत जाबरेंच्या समर्थकांमध्ये हाणामारी। जाबरेंच्या वाहनांची तोडफोड, सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। आरोपांशी माझा दुरान्वयही संबंध नाही। महाडमधील समर्थकांच्या राड्यावरून सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। स्वतः अशी कृत्य करायची आणि आम्हाला दोष द्यायचा, तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रक्षा खडसे मतदान केंद्रावरील पोलिसांवर संतापल्या। भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा रक्षा खडसेंचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर। या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे जहांगीर खान यांची पोलीस ठाण्यात फिर्याद। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांकडून हल्लाबोल। मतदार यादीत बोगस नावं असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप। हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रात संतोष बांगरांकडून घोषणाबाजी, मोबाईलचाही वापर। या प्रकरणी गुन्हा दाखल। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग व मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी केल्यानं सिटी पोलीस ठाण्यात बांगरांविरोधात गुन्हा दाखल।
लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रातील घोषणाबाजी आणि मोबाईल वापरावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आमदार असो किंवा दुसरं कोणीही असो, गुन्हेगारी प्रवृत्तीनं वागणाऱ्यांवर कारवाई होते. बांगरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपच्या तानाजी मुटकुळे यांची प्रतिक्रिया. आमदार संतोष बांगर यांनी लाज सोडली आहे. मतदाराला सांगतायत कुणाला मतदान करायचं. संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांची मागणी. परभणीच्या जिंतूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. किरकोळ कारणावरून कार्यकर्ते भिडले. पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांची समजूत काढून वाद मिटवला. नंदुरबारच्या शहादा शहरातील मतदान केंद्रावर 2 गटात राडा. मतदान केंद्राबाहेर भाजप आणि जनता विकास आघाडीचे कार्यकर्ते भिडले. पोलीस वेळीच दाखल झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात. अकोटमध्ये काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. मतदान केंद्रावरील प्रतिनिधींमध्ये वाद. चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोलापूरच्या करमाळ्यात मतदानावेळी हाणामारी. करमाळ्यात 6 जणांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल. करमाळ्यातील मौलाली नगरमध्ये मतदानादरम्यान प्रचार करण्याच्या आरोपावरून वाद. रायगडच्या रोहामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये राडा. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार समीर सकपाळ आणि भाजपचे उमेदवार रोशन साफेकर यांच्यात बाचाबाची. बाचाबाचीचं हाणामारीत रूपांतर. बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा. मतदान सुरू असताना शाहूनगर भागात मोठा राडा. राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट. बुलढाण्यात बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं. बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून चोप. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. सावंतवाडीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत बाचाबाची. शिंदेंच्या शिवसेनेच्या बूथ जवळून भाजप कार्यकर्त्यांनी गाडी भरधाव वेगानं नेल्यानं वाद. ईश्वरपूर नगर परिषदेत मतदानादरम्यान महायुती आणि मवियाचे कार्यकर्ते आमनेसामने. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानंच गुंडांना बोलवतायत. जयंत पाटील यांच्याकडून विरोधकांवर टीका. नाशिकमधील मनमाडच्या नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. प्रभाग क्रमांक 11 मध्ये बोगस मतदान आणि भाजप उमेदवाराचा आरोप. धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत राडा. मतदान केंद्रामध्ये जाण्यावरून वाद. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला. धाराशिवच्या परंड्यातील प्रभाग क्रमांक 4 मधील मतदान केंद्रावर बाचाबाची. मतदारांच्या ओळख परेडवरून शाब्दिक बाचाबाचीतून वादात रूपांतर. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं संघर्ष टळला. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 6 मधील मतदान केंद्रावर राडा. बोगस मतदान करताना चौघांना पकडून दिलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून मध्यस्थी. राड्यात आमदार गायकवाड यांच्या पीएचाही समावेश. नाशिकच्या सिन्नरमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेच्या उमेदवारांमध्ये राडा. गोंधळाचा फायदा घेत एका तरुणानं जमावावर स्प्रे फवारला. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. चंद्रपूरमधील गडचांदूरमध्ये मतदानादरम्यान एका मतदारानं ईव्हीएम फोडल्याची घटना. राम दुर्गे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नगारा या चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर कमळाचा लाईट लागत असल्याचा संबंधित व्यक्तीचा आरोप. जामनेरमध्ये मतदान केलं नसतानाच मतदान झाल्याचं सांगण्यात आल्यानं महिलेकडून संताप व्यक्त. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्रावरचा प्रकार. मतदान केंद्राबाहेर येत शिवीगाळ करत महिलेचा संताप. शिर्डी येत शोभा शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप. महिला मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडून चौकशीची मागणी. वाशिममध्ये मतदानाची वेळ संपण्याआधीच ईव्हीएम सील केल्यानं उरलेल्या मतदानांचं बॅलेटवर मतदान. मालेगावच्या बालविकास शाळेतील मतदान केंद्रावरील प्रकार. इंदापुरात प्रदीप गारटकर यांच्या कार्यकर्त्यांकडून निकालाआधीच फटाके फोडत जल्लोष. तर 21 तारखेला गुलाल आमचाच. दादांच्या राष्ट्रवादीच्या भरत शहांकडून विश्वास. रत्नागिरीत मतदान संपताच शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष. प्रभाग क्रमांक 5 मध्ये वाजवले फटाके. उमेदवार सौरभ मलुष्टे समर्थकांनी वाजवले फटाके. कोल्हापूरच्या कागलमध्ये मतदान संपताच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष. खर्डेकर चौकात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. निलेश राणेंच्या आरोपांचं भाजप पदाधिकाऱ्यांकडून खंडन. कितीही आरोप झाले तरी भाजपच गुलाल उधळणार. भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. शिंदेच्या शिवसेनेकडून पैशांचं वाटप होतंय. भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. भाजपची पैसे वाटण्याची संस्कृती नाही. निलेश राणेंच्या आरोपांनंतर यांचं उत्तर. एखाद्या विषयाचा टोकाचा पाठपुरावा करत वेठीस धरणं योग्य नाही असंही वक्तव्य.
त्यांच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप, एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांचा आरोप. तर वैभव नाईक यांचे आरोप नैराश्यातून प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात. नाईकांच्या आरोपांवर उदय सामंत यांचं उत्तर. विधान परिषद मतदानाआधी वैभव नाईक शिंदेंना भेटले. नरेश म्हस्के यांचा दावा, वैभव नाईकांनी शिंदेंसोबत बैठक घेतली की नाही ते सांगावं, म्हस्केंचं आव्हान. तुमच्याकडे पुरावे असल्यास निवडणूक आयोगाकडे जावं, वैभव नाईक यांनी पुरावे द्यावे. नुसतं ट्विट करून काय आरोप करायचे, नितेश राणेंचा वैभव नाईक यांच्यावर निशाणा. मुंबईच्या वरळी मतदारसंघात जवळपास 6,500 दुबार नावं, माझ्यासह मुलांचीही नावं दुबार मतदार यादीत. वरळीमध्ये 1100 नावं मृत व्यक्तींची, सुनील शिंदेंचा आरोप. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपातून माजी महापौर विशाखा राऊत आणि माधुरी मांजरेकर यांची मुंबई सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. जून 2011 मध्ये शिवाजी नाट्य मंदिराच्या आवारात एका मोर्चानिमित्तानं पुतळा जाळण्याचा केला होता प्रयत्न. कामठी नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदारांवरून राजकारण टापलं. सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवर भरारी पथकाची धाड, कारवाईत 50,000 रुपये दारू आणि शाई मिटवण्याचं द्रव्य सापडल्याची माहिती. सुनील अग्रवाल भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार. MMRDAच्या मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पात TBMचं लॉन्चिंग पार पडणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. सकाळी 10:30 वाजता सोहळा संपन्न होणार. मुंबईत पुलांच्या सुशोभीकरणाचा सुंदर मुंबई प्रकल्प मुंबई महापालिकेनं केला बंद. पुलांच्या सुशोभीकरणावरील 760 कोटींचा खर्च पाण्यात, कामाची गुणवत्ता राखता न आल्यानं प्रकल्प बंद. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला होता सुंदर मुंबई प्रकल्प. ठाणे शहरातील रस्त्यांमुळे 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू. मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेला फटकारलं. घोडबंदर मार्गाच्या दुर्दशेवर बोट ठेवत सरकारनं त्याकडे लक्ष देण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी आणण्याच्या याचिकांवर 2 महिन्यांनी सुनावणी होणार. 6 फुटांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करा, स्पष्ट निर्देश. न्यायालयाकडून प्रशासनाला माहिती. IIT मुंबईत यंदाच्या प्लेसमेंट हंगामाची 1 डिसेंबरपासून सुरुवात. पहिल्याच दिवशी कंपन्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. एकूण 98 जणांना पहिल्याच दिवशी प्लेसमेंट. द विन्सी या आंतरराष्ट्रीय कंपनीनं एका विद्यार्थ्याला 1,48,00,000 दिलं वार्षिक पॅकेज. कल्याण डोंबिवली महापालिकेनं 13 वर्षीय मुलाचा मॅनहोलमध्ये पडून झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेतली. मृत मुलाच्या पालकांना 6 लाखांची नुकसान भरपाई देण्याची तयारी. 2 आठवड्यात ही रक्कम पालकांना देण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. पर्ससीन नेटमधून मासेमारी करणाऱ्या 6 ट्रॉलर्सवर पालघरच्या सातपाटीजवळ कारवाई. 6ही ट्रॉलर्सकडून प्रत्येकी 1 लाखांचा दंड बसून कारवाई करण्यात आलेले 6ही ट्रॉलर्स अलिबागमधील असल्याची माहिती. शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची धारावीतील 334 घरं धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी सुपूर्त. वर्षानुवर्ष घरं बंद असल्यानं त्यांची दुरुस्ती करावी लागणार. याचा खर्च भाड्यातून केला जाणार असल्याची माहिती. 15 डब्यांच्या अतिरिक्त लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार. 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू. 27 स्थानकांवरील काम डिसेंबर अखेर, तर उर्वरित स्थानकांवरचं काम मार्चपर्यंत पूर्ण होईल. 15 डब्यांच्या लोकलमुळे प्रवाशांना मिळणार दिलासा. गायमुख ते मीरा भाईंदर दरम्यानच्या मेट्रो 10च्या मार्गिकेच्या कामाच्या निविदा काढण्याची घाई. महापालिका निवडणुकांपूर्वी निविदा काढण्याची MMRDAची घाई. येते 15 डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया सुरू होणार. मुंबई पाठोपाठ पुण्याचीही हवा खराब श्रेणीत. पुणे विद्यापीठ, शिवाजीनगर या भागातील हवा वाईट श्रेणीत. भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश. पुणे महापालिकेच्या मतदार यादीवरील हरकतींसाठी आजचा शेवटचा दिवस. पुण्यातील प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत 12,738 हरकती. प्रारूप मतदार यादीनुसार 3,464, 3,446 दुबार नावं समोर. राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट. किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात. पुणे, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यामधील तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होणार. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधातील खटल्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती. लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दाखल खटल्याबाबतच्या सुनावणीला स्थगिती दिली. मागच्या 5 वर्षात देशात एकूण 2 लाख खासगी कंपन्या बंद झाल्या. केंद्र सरकारची लोकसभेत माहिती. बंद कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कोणताही अद्याप प्रस्ताव नसल्याची माहिती. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तळीरामांचा अड्डा. रात्रीच्या वेळी उघडपणे दारू पिणाऱ्या तळीरामांमुळे प्रवाशांमध्ये भीत वातावरण. कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह.
महाराष्ट्र सदनात जे.पी. नड्डा यांची बैठक. महाराष्ट्रातील खासदारांसोबत संध्याकाळी 6 वाजता होणार बैठक. महाराष्ट्रातील क्षयरोगाच्या प्रश्नावर बैठकीत होणार चर्चा. एनआय चीफ सदानंद दाते यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता. दातेंना एनआयमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव. सूत्रांची माहिती. अहिल्यानगरच्या महेश रेखे याचं पंतप्रधान मोदींकडून कौतुक. वाराणसीत दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल कौतुक. 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यानं केलेलं कार्य येणाऱ्या पिढ्यांना आठवणीत राहील. मोदींची पोस्ट. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदमची भेट. नुकत्याच पार पडलेल्या अंध महिला T20 विश्वचषक भारतानं जिंकला. मुख्यमंत्री फडणवीसांकडून गंगा कदमचा सत्कार. मुंबईच्या टागोर नगरमध्ये सुरू असलेला नशेचा बाजार. युवा सेनेकडून उघडकीस. गर्दुल्यांकडून युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांवर हल्ला. विक्रोळी परिसरात तणावाचं वातावरण. मुंबईतील चेडानगर भागात पाईप दुरुस्ती दरम्यान हजारो लिटर पाणी वाया. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मुंबई पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाईप क्रॉसिंगचं काम केलं पूर्ण. मुंबईच्या मालवणी भागात ऑन ड्युटी पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न. स्थानिक गुंडांकडून पोलिसांना गलिच्छ शिवीगाळ. संबंधितांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या संत तुकाराम नगरमध्ये कोयता गँगची दहशत. सिगारेट घेण्यात येण्यावरून वाद झाल्यानं तरुणाकडून कोयत्यानं हल्ला. अद्याप तक्रार दाखल नाही, मात्र दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. धाराशिवमध्ये मतदान करताना महिलेचा मृत्यू. हृदयविकाराच्या झटक्यानं महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती. तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील घटना. अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा मृत्यू. पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळील घटना. शेतात काम करताना बिबट्याचा महिलेवर हल्ला. अकोल्याच्या हिवरखेडमध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. मुलीला उचलून नेल्यानंतर तरुणांनी पाठलाग करत आरोपीला पकडलं. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. पीडित मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवण्यासाठी हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील जामिया शिक्षण संस्थेवर 34 तासांपासून ईडीची कारवाई. जामियाच्या कार्यालयातून अनेक कागदपत्र ताब्यात घेतल्याची माहिती. ईडीच्या 120 अधिकाऱ्यांकडून 4 ठिकाणी कारवाई. इचलकरंजीच्या कोतवाडीमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला महिलांकडून चोप. मुलीचा घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करत अश्लील वर्तन करणारी ही व्यक्ती. महिलांनी चोप देत आरोपीला पोलिसांच्या दिलं ताब्यात. दहिसरमध्ये पतीकडून पत्नी आणि अल्पवयीन मुलीवर ब्लेडनं जीवघेणा हल्ला. ब्लेडनं जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. झोपेत असतानाच दोघींवर वार करून हत्या करण्याचा प्रयत्न. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून ठाणे बोरिवली बोगदा जाणार. या प्रकल्पासाठी 18,838 कोटींचा खर्च. या बोगद्यामुळे वाहतूक कोंडीमुळे होणारा तासाभराचा वेळ 15 मिनिटांवर येणार. मीरा भाईंदरच्या काशीनगरमध्ये अनधिकृत पार्किंगवर पोलिसांची कारवाई. पार्किंगमधील गाड्यांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची बाब समोर. TV9 मराठीच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई.